नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 18 मार्च 2026च्या धाराशिव व उस्मानाबाद व परिसरातील 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये मार्च एंडच्या व सार्वजनिक सुट्ट्यामध्ये देखील रजिस्ट्री कार्यालय राहणार सुरू, जिल्हाधिकारी यांनी दिली माहिती. यामुळे जमीन व प्लॉटची खरेदी विक्री राहणार सुरू. नवविवाहित जोडप्याला जरी मूल झाले तरी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील हे स्वतःलाच घेत आहेत श्रेय आणि ते घेतीलही, याशिवाय ते सोडणारही नाहीत, अशी टीका शिवसेनेचे सोमनाथ गुरव यांनी खरमरीत केली. धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या सांजा गावात घेत असलेल्या ब्लास्टिंगमुळे सांजा गावातील घरांना तडे जात असल्याच्या पाठपुराव्याला युवा सेनेचे तालुका प्रमुख राकेश सूर्यवंशी यांना ब्लास्टिंग थांबवण्याचे दिले निर्देश. आमदार सुरेश धस यांनी विधानसभेत लक्षवेधी कामगार कल्याण विभागातील घोटाळ्याच्या विषयी मांडली असताना देखील धाराशिव शिंगोली MIDC परिसरात भांड्याची किट वाटप करताना लाभार्थ्यांची होते हेळसांड व अडवणूक. जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करणे आहे गरजेचे. किनी येथील पूनम दंडाईक यांच्या चुकीच्या स्कॅनरवरून गेलेली 1,54,000 रुपयाची रक्कम फोनवर संपर्क करताच पैसे परत करण्यास दिला संबंधिताने नकार. पूनम दंडाईक यांनी 1930 या क्रमांकावर संपर्क साधताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून पैसे मिळण्यास केली मोलाची मदत. पैसे मिळाले परत. नळदुर्ग परिसरात पवनचक्कीच्या तारा ओढत असताना पोलिसांसह कामगारांना शिवीगाळ करणाऱ्या व मारहाण केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यामध्ये तिघावर झाला गुन्हा दाखल. पवनचक्कीच्या जर्मन ताराचे बंडल चोरणारी टोळीच्या आवळल्या मुसक्या 8 गुन्हे झाले उघड. भीमनगर येथील अभिजित अर्जुन ओवाळ यांचा होमगार्डमधून पोलीसमध्ये नियुक्ती झाल्याबद्दल भीमनगर येथील मित्र परिवाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे केला सत्कार. कोळेवाडी येथे जुन्या वादावरून सूरज अकोस्करला या तरुणावर केला तलवारीने हल्ला. ढोकी पोलीस ठाण्यात झाला गुन्हा दाखल. आणखी जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीचा दिला इशारा. या गारपिटीमुळे आंबा, द्राक्ष, हरभरा या पिकाला पोचू शकते नुकसान. आमदार तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत व शिवसेनेचे बन यांनी घेतला भाजपामध्ये जाहीर प्रवेश. या होत्या धाराशिव उस्मानाबाद परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच दररोज पाहत रहा झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद यूट्यूब चॅनल व झुंजार SC37 न्यूज ब्लॉग फॉलो करायलाही आपण विसरू नका. धन्यवाद.